देवळी पुलगाव मतदारसंघातील देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख राजेशजी बकाने यांनी आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गासाठी शहरापर्यंत जावं लागतं व त्यांना खर्चही खूप लागतो। या दृष्टिकोनातून कुठेही राजकीय हेतू न ठेवता येत्या 1 जानेवारीला सहज ॲपचं उद्घाटन करून विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे ठरविले आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक निलेश पिंजरकर यांनी। मी आहे आता देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये पुलगाव या शहरामध्ये। देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये अनेक ग्रामीण भाग आहेत, ज्या ग्रामीण भागांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहराकडे जावं लागते। त्यांना वाहतुकीची समस्या येते, तर ट्यूशन क्लासेसला जाण्याची खूप मोठी अडचण असते। इतकी मोठे विद्यार्थ्यांची जाणीव एकमेव या मतदारसंघ देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख राजेशजी बकाने यांनी केला आहे की नेमकं ते आता विद्यार्थ्यांना या येत्या 1 जानेवारीला काय देणार आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, आपली ही जी संकल्पना आहे नेमकी कशी आणि विद्यार्थ्यांना किती सोयीची राहील? सहज शिक्षण ॲप हे पुण्याच्या कंपनीकडनं आम्ही हायर केलेलं आहे। त्या ॲपमध्ये साधारण 3 विषयाची ट्यूशन त्या ॲपमध्ये ते ॲप डाउनलोड केल्यानंतर लगेच स्टार्ट होणार आहे। त्याच्यामध्ये मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम आणि इंग्लिश मीडियम या 3 माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी 3 विषयाची ट्यूशन, म्हणजे साधारण ही ट्यूशन जर आपण विकत घ्यायला गेलो किंवा त्याचे पैसे द्यायला गेलो तर साधारण 7,000 रुपये पर ट्यूशन हे द्यावे लागतात। पण आम्ही देवळी पुलगाव मतदारसंघात ही ट्यूशन हे ॲप अगदी निःशुल्क देण्याचं ठरवलेलं आहे आणि आमचे सगळेच भारतीय जनता पार्टीचे पुलगाव आणि नाचनगावचे पदाधिकारी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत करत आहे आणि या सेमिनारमध्ये सगळ्यांना ते ॲप डाउनलोड करण्याच्या संदर्भामध्ये आवाहन करत आहे। नेमकी ही जी संकल्पना आली तर आपण या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची जे एक तळमळ असते, बाहेर त्यांना प्रवासासाठी जे अडचणी जाते, तर हे आपल्या संकल्पना कशी आली? असं आहे की देवळीला ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी माझ्या घरापुढेच बस स्टेशन आहे। त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे बसेसमुळे काय हाल होतात याची जाणीव माझ्यापेक्षा इतरांना जरा कमी आहे, ती जाणीव मला जास्ती आहे। कारण 8-8, 9-9, 10-10 वाजेपर्यंत बसेस लागत नाही, त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी थांबावं लागते। कोणी ट्यूशनसाठी त्या ठिकाणी येतात, कोणी शाळेसाठी त्या ठिकाणी येतात। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे हाल आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि त्यामुळे मला असं वाटलं की ट्यूशन हा विषय ज्वलंत आहे आणि त्यासाठी या मतदारसंघातील लोकांसाठी हे ॲप डाउनलोड करून द्यायला पाहिजे। तर मग या मतदारसंघातील लोकांसाठी हे ॲप डाउनलोड करून द्यायला पाहिजे तर कसं करायचं, यासाठी माझा मुलगा न्यूटेक कंपनी IT कंपनी आहे आणि तो कम्प्युटर इंजिनियर आहे, त्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की साधारण देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये असणाऱ्या गावांचा पिनकोड क्रमांक जर टाकला तर त्या पिनकोड क्रमांकातील गावांचंच ॲप त्या ठिकाणी डाउनलोड होईल, इतर मतदारसंघाचं ॲप त्या ठिकाणी डाउनलोड होणार नाही। म्हणून देवळी पुलगाव मतदारसंघातील लोकांना या ॲपचा फायदा व्हावा म्हणून सर्व भारतीय जनता पार्टीची संपूर्ण महिला आघाडीची आणि मंडळाची टीम या ठिकाणी माझ्यासोबत कार्यरत आहे। धन्यवाद। जर इंजिनियर मुलगा झाला तर तो मोठमोठ्या बिग शहरांकडे वळतं, पण आपल्या मतदारसंघात ग्रामीण भागात त्याचा फायदा कसा घेता येईल आणि तो आपल्याला सर्वसामान्यांना कसा विनामूल्य देता येईल, निःशुल्क देता येईल आणि त्यात टेक्निकल बाबी काय आहे तर आपण जाणून घेऊया। गौरव भाऊकडनं काय सांगाल? आम्ही बघितलं की ग्रामीण भागामध्ये भरपूर मुलांमध्ये हे एक होतं की त्यांना ऑनलाईन एज्युकेशन किंवा ट्यूशन त्यांना ग्रामीण भागामध्ये नव्हती मिळत। तर बाबांनी मला म्हटलं की हा एक प्रॉब्लेम सगळ्यांना येतो आहे, तर आपण यामध्ये काय करू शकतो। मी म्हटलं की आम्ही पुण्याला ऑनलाईन एज्युकेशन आणि एक ॲप बनवून आपण त्यांना देऊ शकतो। तर आम्ही 5वी ते 10वी या वर्गासाठी एक ॲप बनवलं आहे, सहज शिक्षा ॲप। याच्यामध्ये आम्ही त्यांना निःशुल्क सेवामध्ये सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियममध्ये आम्ही हे सगळं त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करतो आहे। यामध्ये 24/7 व्हिडिओ लेक्चर्स आम्ही त्यांना तिथे प्रोव्हाइड करू। हर एक चॅप्टरमध्ये हर एक हर एक टॉपिकसाठी त्यांना डेडिकेटेड टेस्ट अलॉंग विथ क्वेश्चन्स अँड आन्सर्स, सॉल्व क्वेश्चन आम्ही त्यांना तिथेच देतो आहे, ज्याच्याकरून त्यांना ट्यूशन लावायची गरज नाही पडेल।
त्याच्यामध्ये पॅरेंट्ससाठी आम्ही त्यांना स्पेशल रिपोर्ट कार्ड देतो आहे की तुमच्या मुलांचा काय परफॉर्मन्स होता मागच्या एका वर्षामध्ये, त्यांना त्याच ॲपमध्ये तिथे दिसेल. की शाळेमध्ये पण सुद्धा ही अनेक शाळेमध्ये ही फॅसिलिटी नाही आहे. आम्ही ही फॅसिलिटी आमच्या ॲपमध्ये दिलेली आहे आणि यामध्ये ब्ल्यू लाईट फिल्टर दिला आहे, ज्याचे करून आय प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी आम्ही वापर केली आहे यामध्ये, की मुलांना त्यांच्या मुलांच्या डोळ्यावरती हा परिणाम नको पडावा. आणि याच्यामध्ये लो बँडविड्थचा वापर आम्ही केला आहे, ज्याच्यामध्ये की एक यूट्यूब व्हिडिओपेक्षा कमी आपण नेटवर्कचा वापर करून हा ॲप यूज करू शकतो. गौरवदा, मला सांग की ही जर ॲप तू एक बिझनेस म्हणून याचा वापर केला असता तर त्यात लाखो रुपये आला असता, पण तुझं एक संकल्पना कशी की आपण गावाच्या मुलांना एक चालना द्यावं, याबद्दल काय? मला असं वाटलं की कुठेतरी एक समाजाला आपलं देणं लागतो. आणि मी बघतो आला आहे की मागच्या 20 वर्षामध्ये माझ्या वडिलांनी किती समाजकारण केलं आहे, इथे लोकांची सेवा केली आहे. तर त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मी कुठेतरी म्हटलं की आपल्याला पण हेच एक सोशल सर्व्हिस म्हणून आपण एक निःशुल्क सेवा म्हणून ॲप इंट्रोड्यूस करू शकतो. अनेक लोक करतात, NGO खोलतात किंवा अनेक वेगवेगळे कार्यक्रम राबवतात. मी याच्यामध्ये एक NGO प्लस IT कंपनीचा एक कोलॅब करून एक निःशुल्क सेवा ॲप ॲज अ सोशल सर्व्हिस फॉर 5th to 10th क्लास म्हणून आम्ही हे इंट्रोड्यूस केलं इन टेक्निकल वे. धन्यवाद. म्हणतात ना की घरचे संस्कार जसे असेल तर त्याला तो तसाच समाजाशी वागतो. आज गौरवदादांचा जो त्यांनी जे काम या ग्रामीण भागासाठी केलं आहे आणि राजेशजी बकाने यांनी जे आपल्या मतदारसंघासाठी काम केलं आहे हे इतिहासात पहिल्यांदाच कुणीतरी केलं आहे. कुणीच विचार फक्त राजकारणासाठी करतो पण समाजकारणासाठी करत नाही. येत्या 1 तारखेला सर्वसामान्य गरीब घरच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क जे ट्युशन ॲप आहे ते ॲप सुरू होणार आहे. या मतदारसंघातल्या सर्व विद्यार्थ्यांना आव्हान केलं जाते की त्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, पुलगाव, वर्धा.